आजपासून सेकंड शिफ्ट होती तर निघालो जॉबवर जायला. 11:15 वाजता पोर्टर चालू केलं आणि पहिली स्ट्रीप माटुंगाचं दिसलं तसं लगेच ॲक्सेप्ट करून निघालो पिकअप लोकेशनकडे. गेलो तर या बिल्डिंगची लिफ्ट 2 नंबरवर अटकली होती. मग काय सीडीचं ऑप्शन आहे आपल्याकडे. आपले टाईम वेस्ट न करता आपण सीडीने फटाफट वरती गेलो. डोरबेल वाजवली. मॅडमकडनं पार्सल घेतलं आणि हा बॉक्स होता. हा बॉक्स घेऊन आपल्याला माटुंगाला जायचं. बॉक्स टाकला बॅगमध्ये आणि निघालो. लोकेशनमध्ये 1 तास दाखवतं तर रेडी झालो आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे. धारावीला काहीतरी स्फोट झाला होता तर तिकडे खूप जास्त ट्रॅफिक दिसतं. मला लेट नको व्हायला म्हणून मी लेफ्ट मारून 60 फीट रोडनी निघालो आपल्या लोकेशनकडे. पुढे आल्यावर समजलं इकडे पण खूप जास्त ट्रॅफिक आहे. धारावी आणि ट्रॅफिक नसणार असं कधी होणार आहे का. तर आलो आपल्या ड्रॉप लोकेशनला. मॅडमकडे पार्सल दिली. 336 रुपये घेतले आणि निघालो आपल्या जॉबच्या दिशेने. रात्री 9 वाजता जॉबवरून सुटलो. रॅपिडोला ऑनलाईन आलो आणि पहिलीच ऑर्डर आपल्याला लागली बँड्रासाठी. बँड्रावरून खारसाठी ऑर्डर लागली. त्यांना पिकअप करून ड्रॉप केलं आणि निघालो आपल्या तिसऱ्या पिकअप लोकेशनकडे. ती होती जुहूवरनं नेस्को गोरेगावसाठी. खूप जास्त ट्रॅफिक झाली होती. नेस्को गोरेगावमध्ये सुनिधी चौहानचा सिंगिंग कॉन्सर्ट होता त्यामुळे तो संपला होता तर ट्रॅफिक जास्त झाली होती. थोड्या वेळ आपण थांबून आपल्या घराकडची ट्रिपची वाट बघत होतो तर एक ट्रिप भेटलेली आपल्या घराकडची कांदिवली साईड. मॅडम बोलले 10 मिनटं थांबा तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊ. तर आपण 10 मिनटं वेट करून निघालो आपल्या घराकडच्या लोकेशनकडे. आणि आज खूप जास्त लेट झाला होता. मॅडमला ड्रॉप केलं आणि घरी जायला मला 12:15 वाजले होते. रॅपिडो ऑफ केला आणि निघालो घराकडे. आणि आजची आपली रॅपिडोची कमाई 350 आणि पोर्टाची 336. चलो बाय, मिळते.